खास 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला तयारी 10वीचा हा कार्यक्रम आपण बघतोय। तेजस्विनी घाटगे कोल्हापूरहून आपल्यासोबत आहे। तेजस्विनी, तुझा प्रश्न विचार। हॅलो मॅडम, हां, ती शाब्दिक उदाहरणं कशी सोडवायची? शाब्दिक उदाहरणं ही दोन्ही प्रकारे आहेत। म्हणजे प्रकरण 1 वरती रेषीय समीकरणांवर पण असतात आणि चौथ्यावर पण असतात। तेव्हा जरा काळजीपूर्वक बघायचं की एक चल वापरायचे किंवा 2 चल वापरायचे। आपण जर तिथे नोंद केलेली नसली तर कोणत्याही पद्धतीने वापरू शकतो। एक चल कशाला मानलंय हे लिहिणं फार आवश्यक आहे, कारण ते न लिहिता बऱ्याच वेळेला मुलं गणिताला सुरुवात करतात। त्यामुळे ते लिहून मग त्याच्यापुढे एक समीकरण तयार करणं हा पहिला टप्पा आहे आणि समीकरण सोडवल्यानंतर पुन्हा उत्तर त्या चलाचा वापर करून लिहिणं हा दुसरा टप्पा आहे आणि हे दोन्ही टप्पे प्रॅक्टिसनी आपल्याला सहज जमू शकतात। नक्कीच मॅडम। तुम्ही आता इतके 30 वर्ष झाले तुम्ही शिकवत आहात, अनेक पेपर तुम्ही तपासले। तुम्हाला काय जाणवलं की विद्यार्थ्यांच्या नेहमी होणाऱ्या चुका कोणत्या असतात गणिताच्या संदर्भात? मी आता चुकांच्या बाबतीत सांगेनच की बीजगणिताचे पहिले मुळात त्यांचे कन्सेप्ट जरी क्लिअर असले तरी बऱ्याच वेळेला ते घाईघाईने चिन्हांमध्ये फार मोठ्या चुका करतात। म्हणजे समीकरणाची किंमत काढल्यानंतर वजा y बरोबर जर किंमत आली तर ती y बरोबर अधिक किंमत करून लिहायचं ते विसरतात आणि त्यामुळे अर्थातच पूर्ण गणित बरोबर असून सुद्धा शेवटचा महत्त्वाचा 1 मार्क त्यांना जातो किंवा त्याचं त्यांना विश्लेषण करता येत नाही। त्यामुळे समीकरणामध्ये डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे, ज्याला आम्ही पक्षांतर असं म्हणते, त्या पक्षांतर करताना चिन्ह बदल करणं आणि तो न करणं ह्या 2 चुका महत्त्वाच्या आहेत। म्हणजे काय विशेषतः चिन्ह बदल करा म्हणलं की गुणाकार भागाकार हे तर चिन्ह बदल करतात पण बेरीज वजाबाकी करायची विसरतात। मॅडम, आणखी काय चुका होतात ते आपण जाणून घेणार आहोत, पण श्वेता भोसले आपल्यासोबत आहे पुण्याहून। श्वेता, तुझा प्रश्न विचार। हॅलो, हा श्वेता। बीजगणित अल्जेब्रा मधला चॅप्टर 9 इन्स्टॉलमेंट्सवर प्रश्न विचारायचा होता मला। ते जरा मला अवघड जातं तर ते कसं सोडवायचं वगैरे विचारायचं होतं। आता इन्स्टॉलमेंट जर म्हणजे हप्ता योजना जो आहे त्याच्यामध्ये जर मी सांगितलं की 2 प्रकारे आपण हप्ता योजना, मगाशीच मी सांगितलं की सरळ व्याजासाठी किंवा चक्रवाढ व्याजासाठी ह्या 2च पद्धती आहेत। आता मी असं म्हणेन की त्याच्यामध्ये जे संग्रह आहेत, प्रश्न संग्रह, त्याच्यात 2 प्रश्न संग्रह, एकावरती सरळ व्याजाची 5 गणित आहेत, चक्रवाढ व्याजावरती 3 गणित आहे आणि ही 8च गणितं पुन्हा पुन्हा परीक्षेत रिपीट होणार आहेत आणि त्यामुळे ही 8 गणितं जर अगदी व्यवस्थित प्रत्येक गणित समजून घेऊन केलं तर मला असं वाटतं फारशी काळजी त्याच्यातलं करायची जरूर नाही। आणि त्याच्यानंतरचा जो संकीर्ण प्रश्न संग्रह आहे त्याच्यातही 8 गणितं आहेत, 4 गणितं सरळ व्याजावर आहेत आणि 4 गणितं चक्रवाढ व्याजावर आहेत। त्यामुळे ही 16 गणितं अगदी काळजीपूर्वक सोडवणं हाच फक्त एक त्याच्यावरचा उपाय आहे की ज्याच्यामुळे हप्ता योजना तुम्हाला सोपं जाऊ शकेल। प्रत्येक वेळेला किती हप्ते आहेत हे बघणं आवश्यक आहे। नक्कीच मॅडम, ही 16 गणितं जर पक्की केली तर यामध्ये चांगले मार्क्स मिळू शकतात। थोडंसं मेथड्स बद्दल सांगाल की एक गणित सोडवण्याच्या काही वेगवेगळ्या मेथड्स असतात, तर विद्यार्थ्यांनी नेमकी कोणती उचलावी किंवा वापरावी? आता ह्या वेगवेगळ्या मेथड्स ज्या आहेत ह्या विशेषतः 3 प्रकरणांमध्ये आपल्याला जाणवतात। म्हणजे एक रेषीय समीकरणामध्ये किंवा वर्ग समीकरणांमध्ये एकूण 4 पद्धती आहेत आणि ह्या 4 पद्धतींपैकी सर्वात एखादी पद्धत सोपी मुलांना जाते आणि मग तीच पद्धत सगळीकडे वापरायचा प्रयत्न करतात। परंतु अशा वेळेला म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये सहसा कोणती पद्धत वापरावी हे देत नाही, तेव्हा आपण कोणतीही पद्धत वापरू शकतो। पण नंतर मात्र त्यांनी जर दिलेली पद्धत असेल तर तीच वापरावी, अगदी मी हे आग्रहपूर्वक सांगेन। कारण जर दुसऱ्या पद्धतीने गणित सोपं असून वाटलं बरोबर आलं तरी त्याचे मार्क मात्र मिळणार नाहीत, फक्त उत्तराचा मार्क। म्हणजे पुन्हा एकदा पेपर नीट वाचणं आवश्यक आहे, सूचना वाचणं आवश्यक आहे, पेपर पॅटर्नचाही नीट अभ्यास करणं आवश्यक आहे। मॅडम, आपल्याजवळ वेळ थोडा आहे पण तुम्ही या कार्यक्रमात आलात, विद्यार्थ्यांचं शंका समाधान केलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार। आणि आज या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय आणि उद्याचा आपला विषय आहे भूमिती। तुमचे जर काही प्रश्न असतील तर उद्या सकाळी 9:30 ते 10 या वेळात आम्हाला फोन करा। आमचा फोन नंबर आहे 022 66 899 204 या क्रमांकावर संपर्क साधा। आणि आज आपण इथेच थांबतो आहोत, पण आज या कार्यक्रमाचं रिपीट टेलिकास्ट 5:30 वाजता आहे, तेव्हा ते बघायला विसरू नका। आणि उद्या भूमिती विषयासोबत आपल्या घेऊन आपण येतोय आणि तज्ञ मार्गदर्शक आपल्यासोबत असतील, पाहायला विसरू नका। तयारी 10वीची हा कार्यक्रम पहा फक्त IVN लोकमत।